नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे शिकेकाई बद्दल। आपण शिकेकाई कशी वापरली पाहिजे, शिकेकाई चांगली कुठून घ्यायची, कशी वापरायची, शिकेकाईचा हेअर मास्क, शिकेकाईचं तेल, शिकेकाई आपल्या शॅम्पू सोबत कशी वापरायची आणि तेल हेअर मास्क घरच्या घरी आपण कसं तयार करू शकतो, सगळं काही शिकेकाई बद्दल, शिकेकाईचे फायदे काय काय आहेत ते देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग हा शिकेकाईचा व्हिडिओ आपण लगेचच चालू करूया। जेव्हा शॅम्पूज नव्हते तेव्हा लोक शिकेकाई वापरायचे त्यांच्या केसांना साफ करण्यासाठी। तर शिकेकाई एक शॅम्पूचं काम करतो, त्यामध्ये क्लेन्झिंग प्रॉपर्टीज असतात। शिकेकाईमध्ये असे काही विटॅमिन्स मिनरल्स असतात जे आपल्या हेअर ग्रोथसाठी चांगले आहेत। पूर्ण केसांसाठी शिकेकाई खूप फायदेशीर आहे। जर तुम्हाला डॅन्ड्रफ असेल किंवा जर तुमचे केस पांढरे होत असतील तरी डॅन्ड्रफसाठी शिकेकाई डेड स्किन सेल्स काढून टाकते, डॅन्ड्रफ कमी होतो। जर तुमचे केस पांढरे होत असेल खूप जास्त तरी देखील जर तुम्ही शिकेकाई लावली तर पांढरे केस थोडे कमी होतात, पांढरे केस वाढत नाही। त्यामुळे शिकेकाईचे आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदे आहेत। आता आपण बघूया की शिकेकाई कोणती चांगली आणि ती कशी वापरली पाहिजे ते। आता आपण बघूया तुम्ही शिकेकाई पासून हेअर मास्क कसा करू शकता। तर त्याच्यासाठी तुम्हाला 1 चमचा शिकेकाई पावडर घ्यायचे आणि 2 ते 3 चमचे दही घ्यायचे। जर तुमचे केस छोटे असतील तर तुम्ही 1-2 चमचे शिकेकाई पावडर घेऊ शकता। जर केस तुमचे जास्त मोठे असतील तर तुम्ही त्याच्याप्रमाणे दही आणि शिकेकाई वाढवू शकता। तर हे पॅक तुम्हाला तयार करायचा आहे आणि हा पॅक तुम्हाला तुमच्या मुळांना लावायचा आहे। तुम्ही हा अर्धा ते पाऊण तास तुमच्या केसांवर ठेवायचा, नंतर नॉर्मल पाण्याने तुम्ही वॉश करू शकता। हा पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा जरी तुमच्या केसांना लावला तरी पुरेसा आहे। आता शिकेकाईचं तेल कसं करायचं ते मी सांगते। शिकेकाईचं तेल करण्यासाठी एकतर तुम्ही तीळ तेल वापरू शकता, तिळाचं तेल वापरू शकता आणि खोबरेल तेल वापरू शकता। तुम्हाला ह्यामध्ये 4 ते 5 चमचे शिकेकाई पावडर घालायची आहे आणि ते तुम्हाला 5 दिवस ठेवायचं आहे। 5 दिवसानंतर तुम्ही जे तेल असतं त्याला गाळून घ्यायचंय आणि ते तेल तुम्ही वापरू शकता। तर असं तुम्ही शिकेकाई सोबत तेल देखील तयार करू शकता। आता जर तुम्ही शिकेकाई शॅम्पू म्हणून वापरणार असाल तर मी तुम्हाला एक टिप देते की बरेचदा असं होतं ना की आजकाल आपल्या केसांमध्ये खूप जास्त धूळ असते किंवा केस खूप जास्त घाण असतात आणि आपण तेल वगैरे लावतो। जर तुम्ही नॉर्मल शिकेकाई पावडरनी तेल लावलेले केस वॉश केले तर पहिली गोष्ट तुमचे केस पूर्णपणे साफ होणार नाही, ते थोडेसे तेलकट राहणार। त्यामुळे जर तुम्ही शिकेकाई वेगळ्या पद्धतीने वापरली तर त्याचे तुम्हाला चांगले बेनिफिट्स येतील। कारण जर तुमच्या केसातून तेल गेले नाही तर केस खूप जास्त गळणार आहेत तुमचे, त्यामुळे केस व्यवस्थित वॉश करणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही नॉर्मल शिकेकाई रिन्स करू शकता। त्याच्यासाठी तुम्ही 1 ते 2 चमचे शिकेकाई पाण्यामध्ये घालून ते उकळायचं आहे आणि जेव्हा पाण्यामध्ये शिकेकाईचा अर्क उतरेल तेव्हा तुम्हाला तो वापरायचा आहे। तर तो अर्क तुम्हाला कधी वापरायचा आहे, जेव्हा पण तुम्ही शॅम्पू करता, म्हणजे जेव्हा तुम्ही केस धुता, जेव्हा तुमचं शॅम्पू वगैरे सगळं होतं तेव्हा लास्ट स्टेप तुम्ही ही शिकेकाई रिन्स करू शकता। तुम्हाला याच्यामध्ये कंडिशनर वापरायचं नाही आहे, तुम्ही नॉर्मल शॅम्पू करा, तुमचं जे काही तेल असतं ते पहिला घालवा आणि तेल घालवल्यानंतर शॅम्पू केल्यानंतर बाथरूम मध्ये तुम्ही ही शिकेकाई रिन्स करू शकता। आता जर तुम्हाला शिकेकाई पावडर घ्यायची आहे पण 100% नॅचरल कुठे आहे ते माहित नाही तर तुम्ही पर्पलचं ॲप डाउनलोड करा, त्यावर अल्प्स गुडनेसची शिकेकाई पावडर तुम्ही ट्राय करू शकता। ही पावडर 100% नॅचरल आहे आणि याच्यामध्ये काही मिक्सिंग नाही आहे। यांचे ना भरपूर सारे पावडर्स आहेत, ते देखील तुम्ही पर्पलच्या ॲपवर चेकआउट करू शकता। जर तुम्हाला अजून कोणते म्हणजे कढीपत्त्याची वगैरे पावडर हवी असेल तर तुम्ही चेकआउट ती करू शकता। तर ही पावडर तुम्ही घेऊ शकता, ही 100% नॅचरल आहे आणि जसजसं तुम्ही शिकेकाईची पावडर वापरत जाल तसं तसं तुमचे केस खूप जास्त स्ट्रॉंग होतील आणि तुम्हाला शिकेकाईचे फायदे पण मिळतील। जर तुम्हाला शिकेकाईचा शॅम्पू सर्च करायचा असेल तर तुम्ही खाडी नॅचरलचा वगैरे शिकेकाई शॅम्पू घेऊ शकता। पण शिकेकाई शॅम्पूने काय होतं की आपलं जे तेल असतं ना ते लावलेलं पूर्णपणे जात नाही आणि आपले केस थोडे असे चिकट राहतात, व्यवस्थितपणे साफ होत नाही जर तुम्ही नॉर्मल शिकेकाई शॅम्पू वापरला तर। त्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही हेअर मास्क वापरा। जर तुम्हाला रेडीमेड हेअर मास्क वापरायचा असेल तर तुम्ही गुड वाईब्सचा देखील शिकेकाईचा हेअर मास्क आहे तो पण वापरू शकता। तर ह्या सगळ्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रोडक्ट्सनी किंवा वेगवेगळ्या फॉर्मनी शिकेकाई तुमच्या केसांवर वापरू शकता। बेस्ट आहे की शिकेकाई तुम्ही पावडर फॉर्ममध्येच वापरा। तुम्ही एकदा शॅम्पू झाल्यानंतर रिन्स करू शकता, नाहीतर हेअर मास्क वापरा। या दोन्ही प्रकारे तुम्ही शिकेकाई वापरू शकता। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।
चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.